हॅलो गाईज, आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट देता. जसे माझे व्हिडिओज आतापर्यंत तुम्ही पाहिलेत आणि तुम्हाला ते नक्कीच आवडले असतील. आय होप सो. आजचं टॉपिक काय असणार आहे की नॉलेज आणि करिअर ही एकच गोष्टीवरून आपण तुम्हाला मी 3-4 वेळा बोललो या गोष्टींवरती. कदाचित तुम्हाला बोर होत असेल, पण या गोष्टी तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. कारण की आज आपण बघतो, आज लोक खूप डिप्रेशनमध्ये. आता आज प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन एवढं टफ झालेलं आहे. आणि माझे जेव्हा अभिराम सरांबाबाजी माझं कन्व्हर्सेशन होतं की जर ते प्रत्येक फील्डमध्ये असतं की आज कॉम्पिटिशन खूप वाढले. मला सर म्हणत होते आता, कारण की कॉम्पिटिशन जरी टफ असलं ना तरी तुम्हाला सक्सीड हा 110% मिळतच असतो जर तुम्ही प्रयत्न नाही सोडले तर. इफ यू ट्रायड यू विल सक्सीड, बट इफ यू विल नॉट ट्राय यू विल नॉट गेट सक्सीड. आणि आजपर्यंत सक्सीड व्हायला तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ना, आपण आपल्यावरती कॉन्फिडन्स असला ना की समोरचा शत्रू किती धारदार असू द्या, शेवटी तलवार उचलताना पण जे गाणं तुम्ही बघितलं असत, ज्ञानातून तलवार उचलली, म्हणजे त्याला पण एक नॉलेज लागतं. आज प्रत्येक फील्डमध्ये नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आज तुमच्याकडे जर नॉलेज नसेल ना तर तुमचा शत्रू तुम्हाला त्या फील्डमध्ये हरवणारच आहे. इफ यू डोंट हॅव नॉलेज यू विल लूज दिस गेम. अँड करिअर इज ऑल्सो गेम. जस्ट अंडरस्टँड द थिंग्स मॅन. आज करिअर एवढं टफ आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डोकं लावावं लागतं. यू हॅव टू यूज युअर ब्रेन and your sixth sense. If you didn't use that sixth sense, 100% you will lose in this game. कारण की करिअर असं फील्ड आहे की तुम्हाला तुमचं एक नवीन इमेज तर क्रिएट करावी लागते. आणि जर तुमच्याकडे नवीन इमेज असेल ना तर 100% तुमचं लाईफ हे तुमच्याकडे सक्सीड 110% आलेलं आहे. पण तुम्ही तुमचे जे प्रयत्न सोडले, तुम्ही हार मांडली, नो आय कॅन्ट फाईट, असं रडून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज पण जेव्हा लहान असल्यापासून त्यांना जे त्यांनी भोगल्यात आणि आतापर्यंत जे पुढे गेलेत, तर मला हेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं त्यांचं नॉलेज लावून अख्खे गड किल्ले जिंकले, शत्रूंना सुद्धा त्यांना आवरता नाही आलं. म्हणजे करिअर पण एक अशी गेम आहे की या फील्डमध्ये की तुम्हाला जर तुमचं नॉलेज असलं पाहिजे आणि प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं तुम्ही अचीव कराल लाईफमध्ये तेवढं तुमचं सक्सीड हा 110% होणारच आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही थोडा स्टडी केला की आपण अरे कुठे मिस्टेक करतोय, आपण पुढे का जात नाहीये, वाय वी कांट गो फॉरवर्ड, वाय वी आर स्टील हिअर इन दिस प्लेस. So when you use your brain, 100% I think you will get succeed. And succeed is not like that when you struggle hard and when you think now, no, I am tired, I can't walk up now, मला होत नाहीये, आता मी इथे हार मानतो. तर अशा गोष्टीवरती तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्हाला सक्सीड नाहीच आहे. तुमचा सक्सीड हे तुमच्याच नॉलेजवरती असतो. एवढंच मला सांगायचं आहे. थँक्यू सो मच.